तर मग फायनली डेकोरेशन सगळं कंप्लीट झालं होतं. लाइटिंग ते सगळे लावून आणि सकाळी मग ठेवतात चहा महालक्ष्म्यांना आणि त्यानंतर केलते पोहे. पोहेचा नाश्ता असतो दुसऱ्या दिवशी आणि इथं फराळीचं जेवढं आपल्या घरामध्ये सगळं केलं आपण फराळीचं ते सगळं ठेवलं आणि इथं फळं ती पण ठेवते आणि इथं मी छोटीशी अशी रांगोळी काढली होती महालक्ष्मीसमोर. तर त्यांनी पण अशी ठेवलीच नाही आमच्या बारक्या गणपतीनी त्यांनी पुसून काढली होती. मग म्हणलं जाऊ द्या संध्याकाळी आता काढायचीच आहे. तर मग इथं फायनल लूक ही असं दिसतोय तुम्हाला कसं झालं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि संध्याकाळी जेवढ्या आपल्या समयाच्या वाती होत्या त्या सगळ्या लावायच्या होत्या, दीप प्रज्वलित करायच्या होत्या सगळ्या. तर मग इथं फुलं आणले होते, मग त्याची सगळे झेंडूची फुलाची माळ करायची होती महालक्ष्मींच्या गळ्यामध्ये पण. कारण मार्केटमध्ये इतके फूल महाग आहेत, तर आता लईच भाव आहेत फुलांना. तर मग त्यांनी शेतातच जाऊनच आणले होते फुलं. तर मग त्याचीच माळ केली महालक्ष्म्यांना, दाराला तोरण ती आणि इथं स्वयंपाक पण उरकायचा होता. कारण संध्याकाळी जर स्वयंपाक लवकर उरकला तर मग त्यांना पण नैवेद्य लवकर ठेवायला. आणि इकडं गावाकडे असं आहे का लवकर स्वयंपाक ती उरकला की मग दुसऱ्यांच्या महालक्ष्मी बघायला ते हळदी कुंकवाला जाते तर सगळ्या बाया निघत येतात. तर मग इथं स्वयंपाक पण माझा बरंच उरकत आला. इथं आमटी, इथं पुरणाचं पण ते करून ठेवलं आणि इथं स्वयंपाक माझा उरकला होता आणि इथं महालक्ष्मीला मी स्वयंपाक झाल्याच्यानंतर इथं त्यांना पण नैवेद्य ते दाखवलं होतं. आणि कारण ही मी पिशवी झाकून ठेवते कारण मासेही पडत आहेत त्यामुळं. आणि आमची इथं अशी प्रथा आहे का 5-5च पोळ्या ठेवाव्या लागतात. तर मग आजचा होता असा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि भेटू नेक्स्ट